सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. गुड मॉर्निंग. सकाळच्या मन्नासाठी देवाने आपल्या सर्वांना एकत्र केलं, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि पुन्हा एकदा ह्या पवित्र वारी प्रभूने हा नवीन दिवस आम्हा प्रत्येकाला दाखवला आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आणि ज्या लोकांनी हा चॅनल सबस्क्राईब केला, शेअर केला, लाईक केला, त्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करो आणि त्या कुटुंबातील सर्व प्रॉब्लेम, समस्या येशूच्या नावामध्ये निघून जाऊ. तथापि आपण प्रार्थनेला सुरुवात करायच्या आधी आपण 1-2 शब्दाची प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा तुझ्या पवित्रतेत, तुझ्या सामर्थ्यात तू आम्हाला या सकाळच्या समय तू उठवलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, पुन्हा एकदा हा नवीन चमत्कार आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तू घातला, ते म्हणजे की रात्री झोपून पुन्हा एकदा या सकाळच्या समय तू आम्हाला उठवलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, आम्हाला लागणारं अन्न, वस्त्र, निवारा आणि उत्तम आरोग्य तू आम्हाला प्रत्येकाला दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बाप्पा म्हणून हाक मारित आहोत. जे कोणी ह्या प्रार्थनेला उठलेले आहे, जे कोणी प्रार्थना ऐकतील, तुझा संदेश ऐकतील, ते सर्वांना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू कर. आणि प्रभू, तुझ्या वचनातून मी बोलत असताना प्रभू तू माझा सर्वस्वीपणे ताबा तू घे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे तू मला चालव आणि तुझ्या नावाचं गौरव दे. तुझ्या प्रिय लोकांना जो काही तुझा संदेश आहे तो प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाला तू दे. प्रत्येकाची आध्यात्मिक जीवनामध्ये तू वाढ कर, पवित्रतेत वाढ कर, तुझ्या सामर्थ्यात वाढ कर. आणि सर्व वाईट गोष्टी, जे काही दुष्टात्म्यांनी लावलेल्या पीडा, दुष्टात्म्यांच्या योजना तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे पिता परमेश्वरा. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. इथून पुढची वेळ काळ सर्वस्वी आम्ही आमचं जीवन तुला देत आहोत. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आजच्या सकाळच्या मन्नासाठी आपण एक गीत गाऊया. आणि प्रार्थनेला सुरुवात करत असताना प्रियांनो, गीत गाऊन आपण देवाची स्तुती केली पाहिजे, गीत गाऊन आपण देवाची आराधना केली पाहिजे. आणि प्रभूने खरोखर हा नवीन दिवस आमच्या जीवनामध्ये घातलेला आहे, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि म्हणून आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला गौरव देऊया. गीताचे बोल आहे, तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. हे गीत गाऊन आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सिंचा लहू से ताकि आए हरियाली. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सिंचा लहू से ताकि आए हरियाली. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. आई जीवन में खुशी, पाई अब्दी जिंदगी, तू है जिंदा साफिया, तूने यह है किया. आई जीवन में खुशी, पाई अब्दी जिंदगी, तू है जिंदा शाफिया, तूने यह है किया. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार.
जय जयकार जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया, अपने रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की। अपने रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया, तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां। मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां। मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। देवबाप करो या सुंदरशा गीताद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो। आणि खरोखर देवाचं प्रेम एवढं मोठं आहे की त्याने आपल्याला त्या प्रेमाच्या साठी आम्ही जेव्हा मृतासारखे पडलेलो होतो, तेव्हा त्याने आमच्या जीवनामध्ये जीवन टाकलेलं आहे। त्याने आमच्या मृतदेहामध्ये जीवन टाकलेलं आहे। आणि खरोखर आम्ही आध्यात्मिक रीतीने मेलेलो होतो, परंतु त्याने आम्हाला आध्यात्मिक रीतीने पुन्हा एकदा त्याच्या विश्वासाद्वारे आम्हाला जिवंत केलेलं आहे। बघा, जेव्हा आमचा चेहरा बिघडलेला असतो, आम्ही निराश असतो, अडचणीत असतो, समस्येमध्ये असतो, त्या सर्व गोष्टींमध्ये देवबाप आम्हाला सहाय्य करतो, मार्गदर्शन करतो। आणि म्हणून आपण त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, देवाच्या नावाला आपण गौरव देऊया। आणि खरोखर या गीताद्वारे तुम्हाला मला देवबाप आशीर्वादित करो। आता चला आपण आजच्या शास्त्र भागाकडे वळूया आणि देवाचं जो काही मानणं आहे, देवाची जी काही भाकर आहे आमच्यासाठी, तिच्याकडे आपण पाहूया। प्रेषितांचे कृत्य याचा 11वा अध्याय आणि ह्या ठिकाणी आम्ही 10व्या अध्यायामध्ये प्रभूचा दास पेत्र याचा आपण भाषण पाहिलेले आणि त्याने भाषणाच्या द्वारे त्या मंडळीत भाषण केल्यानंतर त्या ठिकाणी बघा, त्या मंडळीवरती, परराष्ट्रीयांवरती प्रभूचा पवित्र आत्मा त्या ठिकाणी उतरतो आणि त्यांचा बाप्तिस्मा होतो। आणि खरोखर ते लोकांनी मागे पुढे न पाहता त्या ठिकाणी बाप्तिस्मा केलेला आम्हाला दिसत आहे। आणि खरोखर आज आम्ही आमचं जीवन ह्या प्रभूला पूर्णपणे समर्पित केलं पाहिजे। आमच्या जीवनातील सर्व आळस, आमच्या जीवनातील सर्व प्रकारची झोप, आमच्या जीवनातील सर्व प्रकारचं प्रभूपासून दूरपण, हे सर्व आम्ही त्याच्या पवित्र सामर्थ्यामध्ये काढून टाकलं पाहिजे प्रियांनो। आणि खरोखर देवाने पुन्हा एकदा आम्हाला जी काही संधी दिलेली आहे, त्या संधीचा आम्ही वापर करून घेतला पाहिजे। आणि खरोखर देवबाप आमच्या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वादित करणार नाही जोपर्यंत आम्ही त्याला समर्पित होणार नाही। तर काय हरकत नाही, या ठिकाणी पेत्राचं आत्मसमर्थन प्रेषितांची कृत्याच्या 11व्या अध्यायामध्ये आम्हाला दिसतंय। पहिलं वचन आम्हाला सांगतं, प्रेषितांनी व यहुदिया प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की परराष्ट्रीयांनीही देवाचे वचन ग्रहण केले आहे। मग पेत्र येरुशलेमेस गेला, तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्या बरोबर वाद घालू लागले की सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्या बरोबर तुम्ही जेवला। तेव्हा पेत्राने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली। पहा, जसा आता ह्या दिवसामध्ये मंडळांमध्ये प्रॉब्लेम आहे, तसा तेव्हा पण त्या मंडळीमध्ये प्रॉब्लेम होत्या, समस्या होत्या। बघा, ह्या ठिकाणी जेव्हा ह्या यहुदी लोकांनी व सुंता झालेल्या लोकांनी ऐकलं की पेत्र त्या ठिकाणी जाऊन त्याने
परराष्ट्रीय लोकांसंगती बोलला, देवाचं वचन शेअर केलं, देवाच्या वचनातून त्यांना चालवलं आणि त्या लोकांवरती पवित्र आत्मा उतरला, त्या लोकांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला आणि हे लोक ऐकून जे यहुदी विश्वासणारे होते, सुंता झालेले विश्वासणारे होते, त्या सर्व लोक पेत्राशी वाद घालू लागले. तेव्हा पेत्राने अनुक्रमाने सर्वांना सविस्तर सांगण्यास सुरुवात केली. मी यापो नगरात प्रार्थना करीत होतो, तेव्हा देहभान सुटून असा मी एक दृष्टांत पाहिला की एक पात्र उतरले व ते मोठ्या चांदव्यासारखे 4 कोपरे धरून. आता ह्या ठिकाणी आपण मागील अध्यायामध्ये ह्या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहे आणि पेत्राला परराष्ट्रीयांकडे सेवा करण्यासाठी प्रभूने त्या ठिकाणी सांगितलेले आहे की मग त्या दृष्टांताद्वारे पेत्राला ह्या ठिकाणी सेवेसाठी तयार केलेला आहे. आणि जो देवाचा दास कर्नल्य होता, त्या देवाच्या दासाच्या घरी देवाने त्या ठिकाणी जायला लावले, कारण ते लोक वचनाचे भुकेलेले होते, प्रभूचे भुकेलेले होते. आणि मग त्या ठिकाणी प्रभूने जसं प्रभूचा दास पेत्र याला दर्शन दिलं, तसं कर्नल्याला देखील त्या ठिकाणी दर्शन देऊन सांगितलेलं आहे. आणि मग हे सर्व देवापासून गोष्टी आहे. प्रभू कोणाचे आहे मध्ये भेदभाव घालत नाही, या ठिकाणी पेत्र ह्या लोकांना सांगत आहे आणि मग तो स्पष्टीकरण देत आहे. आणि मग त्यांनी त्या संपूर्ण बघा या ठिकाणी तो वृत्तांत सांगताना दिसतो. आणि मग 14व्या वचनामध्ये आम्हाला दिसतं की ज्याच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल. व मी बोलू लागलो, तो जसा आरंभी आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला. हालेलुया. देवबाप कोणावरतीही भेदभाव करत नाही. कोणाच्याही म्हणजे कोणाची जात कोणती असू द्या, कोणत्या वंशाचा असू दे, काळा असू द्या, गोरा असू द्या, आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, कोणत्याही प्रकारचा व्यक्ती असू द्या, त्या देवबाप कोणत्याही मनुष्याच्या बरोबर भेदभाव करत नाही. परंतु आज मंडळांमध्ये ही सर्वात मोठी वाईट गोष्ट आहे की या ठिकाणी पुढारी लोक देवाचे दासी मंडळीमध्ये भेदभाव करताना दिसतात. मंडळीतले देवाचे प्रिय लोक भेदभाव करताना दिसतात. आणि म्हणून देवबापाने जसा देवाचा स्वभाव आहे तसा आमच्या जीवनामध्ये पाहिजे. देवाने ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने या ठिकाणी त्या परराष्ट्रीय लोकांवरती कर्नल्याच्या घरी जेवढे जमले होते त्या सर्वांवरती देवाच्या आत्म्याचा, पवित्र आत्म्याचा सामर्थ्य त्या ठिकाणी उतरलं. तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली, ती अशी की योहान पाण्याने बाप्तिस्मा करी हे खरे, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने. हालेलुया. आज आम्हाला पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याची गरज आहे. आज मंडळामध्ये पाठ केलेल्या अन्य भाषा आहे. लोकांना इनकरेज करण्यासाठी, लोकांच्या पुढे प्रभाव पाडण्यासाठी आज मंडळांमध्ये अन्य भाषा बोलली जाते. प्रियांनो, त्या पुढाऱ्यांना अन्य भाषेचा अर्थ सांगता येत नाही आणि ते लोकही काय बोलत आहे ते त्यांना समजत नाही. आज आम्ही अन्य भाषा बोलतो, ती देवापासून आहे का आपल्या स्वतःच्या पासून आहे हे आम्ही आधी तपासलं पाहिजे. कारण या ठिकाणी आम्हाला देवाच्या वचनातून स्पष्ट समजतं की जेव्हा देवाचा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये उतरून येतो त्याच वेळेस आम्हाला प्रभूच्या अन्य भाषेमध्ये आम्हाला बोलता येतं. नाही तर व्यक्ती चालत असतो अन्य भाषेत बोलत असतो. अहो, या पाठ केलेल्या अन्य भाषा आहे. लोकांना तुम्ही फसवू नका आध्यात्मिक दृष्टीने, आणि मंडळीची फसवणूक करा आणि मंडळीतल्या लोकांना तुम्ही इतरांची फसवणूक करू नका. जर देवाने तुम्हाला अन्य भाषेचं दान दिलेलं आहे तर आपण अन्य भाषा ही कधी बोलल्या जावी आणि तिचा उपयोग आमच्या जीवनासाठी काय आहे ते आम्ही पुढे पाहणार आहोत. प्रियांनो, या ठिकाणी
ते लोक अन्य भाषेतून बोलत होते, परंतु त्यांच्या जीवनामध्ये एक महत्वाची गोष्ट होती की जेव्हा ते अन्य भाषेतून बोलत होते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या अन्य भाषेतून बोलण्याचा जो संदेश आहे त्याचा अर्थ देखील सांगणारे लोक त्या ठिकाणी देवाच्या आत्म्याने संचरित होऊन संदेश सांगत होते. गोंधळ त्या ठिकाणी चालत नव्हता. ही आम्हाला पहिल्या मंडळीतली सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला दिसून येते. मग पवित्र आत्मा उतरला तेव्हा प्रभूने सांगितलेली मला गोष्ट आठवली की ती ही की योहान पाण्याने बाप्तिस्मा करे हे खरे, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. आज मंडळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज आहे. प्रियानो, पवित्र आत्मा ही हलकी गोष्ट नाहीये. देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य ह्या हलक्या गोष्टीचं नाही. जसं किराण्याच्या दुकानात गेलं म्हटलं 1 किलो साखर द्या आणि मग दुकानदार त्या ठिकाणी 1 किलो साखर देतो आणि ती आम्ही घेऊन येतो आणि त्या घरी येऊन आम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ती ऍड करून ती आमच्या जीवनामध्ये उपयोगी आणतो. प्रियानो, पवित्र आत्मा ही एक महत्वाची गोष्ट आहे. पवित्र आत्मा शिवाय आम्ही ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने शिवाय आम्ही कोणत्याही गोष्टी ख्रिस्ती जीवनामध्ये करू शकत नाही. प्रिया, ही स्वस्तातली गोष्ट नाही. प्रिया, त्यासाठी तुम्हाला बरेच कष्ट करावे लागतील. तुम्ही अपवित्र जीवन जगताल, अपवित्र जीवन जगताल आणि म्हणाल की आमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे. ज्या ठिकाणी अपवित्र जीवन आहे त्या ठिकाणी तुम्हाला देवाचा आत्म्याचा वास असणार नाही. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी कार्य करणार नाही, कारण त्याचंच नाव आहे पवित्र आत्मा. ज्या ठिकाणी अपवित्रता आहे त्या ठिकाणी पवित्र आत्मा काम करत नाही. मग आपलं जीवन कसं आहे हे आम्ही पडताळून पाहिलं पाहिजे. आमचं जीवन जर अपवित्र असेल, देवाला आवडणार नसेल आणि जर तुम्ही इतरांना इनकरेज करण्यासाठी जर अन्य भाषेचा उपयोग करून जर तुम्ही देवाला आपल्या लोकांना आपल्याकडे खेचू पाहत असाल तर प्रियांनो, त्या ठिकाणी तुम्हाला देवाच्या क्रोधाला सामोरं जावं लागणार आहे. प्रभूच्या न्यायाला सामोरं जावं लागणार आहे. प्रियांनो, या सकाळच्या वेळेस प्रभू आपल्याला हे मौल्यवान मार्गदर्शन करत आहे. प्रियांनो, मंडळांनो जागे व्हा, पुढारांनो जागे व्हा, देवाच्या दासांनो जागे व्हा. या शेवटच्या काळामध्ये सैतान तुम्हाला जिवंत देवापासून भरकवटू पाहत आहे. अनेक मंडळ्या नाशाच्या मार्गाकडे जात आहे आणि या ठिकाणी आम्हाला स्वतःचं गौरव उंच करायचं नाही प्रियांनो, तर आमच्या प्रभूला, ज्या प्रभूने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या क्रूसावरती आपलं मौल्यवान रक्त सांडलेलं आहे, त्या क्रूसावरती त्याचं बलिदान केलेलं आहे, तो त्या मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे, स्वर्गामध्ये गेलेला आहे आणि तो स्वर्गातून येऊन तो पुन्हा एकदा तो आम्हाला त्या स्वर्गामध्ये नेण्यासाठी या पृथ्वीवरती येणार आहे. त्या प्रभूसाठी आम्ही आमचं जीवन स्वच्छ आणि पवित्र जगलं पाहिजे. या सकाळच्या समय प्रियांनो, देवाचा आत्मा तुमच्या संगती बोलत आहे. आज हा बऱ्याचशा मंडळांमध्ये गैरसमज आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, आता ह्या लोकांनी त्या ठिकाणी पेत्राला विरोध दर्शवलेला आहे की बाबा आपल्यावरती पवित्र आत्मा उतरला आणि त्या परराष्ट्रीयांवरती कसं काय पवित्र आत्मा उतरला. प्रियानो, त्या परराष्ट्रीय लोकांचं जीवन जसं हे यहुदी लोक जीवन जगत होते तसंच त्यांचं जीवन होते. ते नीतिमान होता, तो व्यक्ती प्रार्थना करण्यात तत्पर होता, दान धर्म करण्यात तत्पर होता. या ठिकाणी खुद्द प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याबद्दल साक्ष देत आहे. देव जर त्या व्यक्तीच्या बद्दल साक्ष देत आहे, मग तुम्हाला मला काय प्रॉब्लेम आहे प्रियानो? या लोकांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम झाला की पेत्र त्या ठिकाणी जाऊन त्या परराष्ट्रीय लोकांसंगती जेवला, उठला, बसला, देवाचं वचन शेअर केलं. तीच परिस्थिती आज मंडळांमध्ये आहे. प्रियांनो, तो स्वभाव आम्हाला सोडून द्यायचा आहे. प्रभूने आम्हाला सर्व राष्ट्रांसाठी निवडलेलं आहे, प्रत्येक जातीच्या लोकांसाठी आम्हाला निवडलेलं आहे. प्रभूने असं म्हणलं नाही की मी फक्त यहुद्यांसाठी चालवलं आहे.
प्रभूने सांगितले की जा संपूर्ण राष्ट्रांमध्ये सुवार्तेची घोषणा करा, त्यास शिष्य बनवा, पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, कारण प्रत्येकासाठी प्रभूच्या वचनाचं स्वर्गाचं राज्य उघडलेलं आहे, दार उघडलेलं आहे. आणि म्हणून त्या जिवंत देवाचे आभार मानले पाहिजे. प्रियानो, आमची लायकी नसताना, पात्रता नसताना आम्ही परराष्ट्रीय आहोत, परंतु प्रभूंनी आमच्यावरती खूप मोठी कृपा केलेली आहे, खूप मोठी दया केलेली आहे, याची आम्ही जाणीव ठेवली पाहिजे. प्रियांनो, आज प्रत्येक देवाचा दास दासी त्यांना कोणत्या प्रसंगातून देवाने निवडून त्या सेवेमध्ये बसवलेला आहे, या सर्व गोष्टी आम्हाला माहित आहे, प्रत्येकाला माहित आहे. आमची पूर्वी परिस्थिती कशी होती आणि देवाच्या सेवेमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आमची परिस्थिती कशी झालेली आहे. देवाने आज आमची परिस्थिती उत्तम केलेली आहे. देवाने आम्हाला या सर्व गोष्टीमध्ये देवाने आम्हाला या पापाच्या दास्यातून सोडून आम्हाला जीवनाच्या मार्गामध्ये आणलेलं आहे. ही परिस्थिती आम्ही विसरली नाही पाहिजे, त्याचे उपकार आम्ही विसरले नाही पाहिजे. आज देवाचे दास दासी पुढारी हे सर्व देवाचे उपकार विसरून आज ऐश आरामाचं जीवन जगत आहेत. जे खरी सेवा करत आहे त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, जे अयोग्य रीतीने सेवा करत आहे. आता या ठिकाणी प्रभूचे दास पेत्र, योहान, फिलिप, कर्नेल्य आणि इतर शिष्य पौल या ठिकाणी ते जे सेवा करत होते ते अतिशय कष्टातून करत होते. रथ होते, घोडे होते, सर्व काही होतं, परंतु प्रियांनो त्यांनी त्या ठिकाणी पाय पाय फिरून, नगरोनगरी फिरून त्यांनी त्या ठिकाणी सेवा केलेली आहे. आजच्या देवाच्या दासाला जर म्हटलं की आज ह्या नगरामध्ये सेवेसाठी या, तर आज देवाचा दास या देवाच्या लोकांकडे मागणी करत असतो की मला उत्तमातलं उत्तम 5 स्टार हॉटेल पाहिजे, मला येण्या जाण्याचा खर्च पाहिजे, त्या मंडळीमध्ये ज्या प्रार्थना सभेमध्ये जे दान असेल ते दान मला पाहिजे. प्रियांनो, याचा विचार करा. प्रभूने तुम्हाला जे फुकट दिलेलं आहे ते आम्ही फुकट वाटलं पाहिजे. प्रभूने आमच्याकडून कोणती किंमत घेतलेली नाही, उलट आमच्यासाठी त्याने स्वतःच रक्त किंमत म्हणून पित्याजवळ खंडणी म्हणून मोजलेलं आहे. कोणत्या प्रकारची सेवा करत आहोत आपण? हे देवाच्या क्रोधास पात्र अशी सेवा करत नाही का आपण? तर प्रियांनो, जागे व्हा. या शेवटच्या काळामध्ये दुष्ट आम्हाला भरकवत आहे त्याच्या सेवेपासून, प्रभूच्या सेवेपासून. तर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे मंडळीमध्ये पाहिजे. परंतु जर खरोखरच पवित्र आत्मा जर आम्हाला दिलेला आहे, मिळालेला आहे, आणि जर नसेल तर आम्ही प्रार्थनापूर्वक पवित्र जीवन जगून त्याच्या सहभागितेमध्ये, त्याच्या वचनानुसार चालण्यामध्ये आम्ही पुढे पाहिजे. प्रिय, केवळ लोकांच्या पुढे आम्ही दाखवणारे असू नये. रविवार आला, शनिवार आला, शुक्रवार आला, मग आम्ही देवदूत बनतो, आणि मग नंतर इतर दिवशी आम्ही भूत असतो. चर्च मध्ये आलं की देवदूत, चर्चच्या बाहेर गेलं की भूत. म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खावायचे दात वेगळे, असा दोन दुट्टप्पी स्वभाव आमच्या प्रत्येक देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये आहे. देवाचे लोक म्हणता येणार नाहीत या लोकांना. जर आम्ही खरोखर देवाचे लोक आहोत, खरोखर आम्ही सेवा करणारे आहोत, तर हा दुट्टप्पीपणाचा स्वभाव आमच्या जीवनातून आम्ही काढून टाकला पाहिजे. कारण प्रभूला सरळ अंतकरणाचे, लहान लेकराच्या मनासारखे चतुर आणि निरुत्प्रदवी असे लोक पाहिजे आहे. पॉलिटिकल, राजकारणी लोक आज देवाला नको आहे. त्याच्या राज्याची सेवा करणारे, प्रभूच्या आज्ञेनुसार चालणारे, प्रभूला पूर्णपणे समर्पित असणारे देवाचे दास दासी, देवाचे प्रिय लोक त्यांना पाहिजे, जे त्याच्या वचनानुसार चालतात. आज आम्ही देवाचं वचन पुढे वाचतो की जेव्हा आपण प्रभू येशू
ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणास तसे त्यासही देवाने सारखेच दान दिले, तर मग देवाला अडवणारा मी असा कोण? हे ऐकून ते उगे राहिले आणि देवाचे गौरव करीत बोलले, तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चाताप बुद्धी दिली आहे. प्रियांनो, जसा आपणा यहूद्यांवरती पवित्र आत्मा उतरला तसा परराष्ट्रीयांवरती देखील देवाच्या आत्म्याचे सामर्थ्य उतरलेले आहे. परंतु ह्या ठिकाणी या दोन्ही मंडळीमध्ये हा वाद होता की ते परराष्ट्रीय आहेत, मग त्यांना कसं काय बाप्तिस्मा झाला. परंतु जर देवाची इच्छा आहे, देवाच्या इच्छेपुढे आम्ही कोणी जाऊ शकत नाही. देव परराष्ट्र जसा यहूद्यांवरती प्रेम करतो तसं परराष्ट्रीयांवर देखील प्रेम करत आहे. आणि त्याच्यामध्ये प्रियांनो तुम्ही आणि मी आहोत. देवाने आमच्यावरती खूप मोठी कृपा केलेली आहे. आज तो जसा पहिल्या मंडळीमध्ये प्रॉब्लेम होता, आज या मंडळीमध्ये देखील प्रॉब्लेम आहेत. आजच्या मंडळांमध्ये 2, 3, 4, 5 ग्रुप एकेका चर्च मध्ये पाहायला भेटतात. आज दुष्ट या देवाच्या लोकांना फसवत आहे, ख्रिस्ताच्या अवयवाचे तुकडे करू पाहत आहे. प्रियानो, आम्ही जागृत राहायला पाहिजे की आम्ही देवाच्या वचनानुसार चाललं पाहिजे. आमच्या मंडळांमध्ये फुटी पडू देऊ नये, पक्षभेदपणा होऊ देऊ नये आणि सैतानाला आमच्या जीवनामध्ये वाव मिळू नये. यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये राहायला पाहिजे, वचनामध्ये राहायला पाहिजे. फालतूच्या बाष्कळ बडबडीपासून आम्ही दूर राहायला पाहिजे. या ठिकाणी देवाचा आत्मा प्रियानो आज तुमच्या आणि माझ्या संगती बोलत आहे. आज आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आज आम्हाला जीवन मिळालेलं आहे. आज आम्हाला पश्चाताप बुद्धी मिळालेली आहे, ते केवळ प्रभू येशू ख्रिस्तामुळे. तर प्रियानो, जी मोलवान देणगी आमच्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला दिलेली आहे, त्याचा आम्ही पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. ती संधी आम्ही दौडू दिली नाही पाहिजे. प्रियांनो, त्या संधीचा फायदा आम्ही करून घेतलेला पाहिजे. हे देवाच्या लोकांनो, देवाच्या प्रिय लोकांनो, आज या सकाळच्या समय प्रभू तुमच्या संगती बोलत आहे. तुम्ही आपली फसवणूक करून घेऊ नका. देवाने अद्याप तुम्हाला सोडलेलं नाही. जर तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे प्रियांनो, तर तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानेच काम करा. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य याच्याबद्दल आपण नंतर पाहणार आहोत. परंतु शक्यतो मंडळीमध्ये अन्य भाषेचा उपयोग करू नये, कारण ती कोणालाही समजत नाही. देवाच्या वचनामध्ये स्पष्टपणे सांगते की परराष्ट्रीयांसारखी आम्ही व्यर्थ बडबड करत आहोत. आमचा देव बहिरा नाही, आमचा देव शिस्तीचा आहे, आमचा देव पवित्र आहे. कसंय, वाकडं तिकडं नाचून बागडून आम्हाला देवाची स्तुती करायची नाहीये. जिवंत देव आहे, पवित्र देव आहे, स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुढे देवदूत लीन आणि नम्र होतात. तर प्रियांनो, त्या स्वर्गाच्या देवदूत देवापुढे आम्हाला कसं सादरीकरण करायचं हे आम्ही आमचं ठरवलं पाहिजे. आज मला खूप वाईट वाटतं, अक्षरशः ते प्रभूच्या सेवेचा खेळ चालवलेला आहे लोकांनी. त्या ठिकाणी पवित्रता नाही, त्या ठिकाणी देवाच्या सामर्थ्याचा वास नाही, त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन नाही. त्या ठिकाणी फक्त मीपणा आहे, मीपणा आहे, मीपणा आहे, मीपणा आहे. प्रियांनो, जेव्हा आमच्या जीवनामध्ये मीपणा येतो त्यावेळेस दुष्ट आमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो आणि त्या ठिकाणी प्रभूची सेवा पूर्णपणे समाप्त होते. मी हा शब्द फक्त देवासाठीच वापरू शकतो, कारण तो सर्वश्रेष्ठ आहे. पित्याने आमच्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र दिलेला आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे.
आणि तोच मी आहे. प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याने म्हटले की मी जगाचा प्रकाश आहे. त्याने म्हटले मी जीवनाची भाकर आहे. त्याने म्हटले की जो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. ओ प्रिया, आज त्या प्रभूकडे आपण पाहून सेवा करणार आहोत. काही हरकत नाही. आज तुमच्या जीवनातली संधी तुम्ही सोडू नका. प्रभू पुन्हा एकदा तुम्हाला बोलवत आहे. आजपर्यंत जे काही झालं ते विसरून जा. जसे ह्या ठिकाणी प्रभूचा दास पेत्राला त्या ठिकाणी प्रॉब्लेम केलाय लोकांनी मंडळीतल्या, परंतु सडे तोड त्यांनी उत्तर दिलं की जेथे देवाची इच्छा आहे तिथे मी अडू शकत नाही, तुम्ही अडू शकत नाही, कुणी अडू शकत नाही. कारण ते देवाचं काम आहे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं काम आहे. परंतु आज मंडळांमध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा दुरुपयोग होत आहे. आणि जो कोणी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा दुरुपयोग करेल त्याचा त्या ठिकाणी नाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या तो न्यायाने भरून पावलेला आहे, त्याचा न्याय झालेला आहे. आणि म्हणून या देवाच्या क्रोधापासून वाचायचं असेल तर पवित्र आत्म्याचा उपयोग आम्ही चांगल्या कामासाठी आम्ही केला पाहिजे. स्वतःला मोठं दाखवण्यासाठी करू नका, तर आम्हाला ख्रिस्ताला उंच करायचं आहे, प्रभूला उंच करायचं आहे. कारण त्या प्रभूने आमच्यासाठी सर्वस्वी दिलेलं आहे. तर चला, देवा ह्या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वाद देव. माझ्याकडून काही बोलण्यामध्ये अपशब्द जर आपल्याला गेले असतील तर प्रियांनो, देवाच्या लोकांना मला तुम्ही क्षमा करा. परंतु ही खरी वास्तविक परिस्थिती आहे. जर आम्हाला देवाचे प्रिय आणि खरे लोक आणि खरे सेवा करणारे व्हायचं आहे तर आपल्यातला मीपणा मारून टाका आणि प्रभूला उंचवा आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा उपयोग फक्त देवाच्या कार्यासाठी करा, स्वतःसाठी करू नका. ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. कारण दुष्ट तुम्हाला फसू पाहत आहे, देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहे. तर प्रियांनो, या सेवा कार्यामध्ये मी माझ्या जीवनामध्ये अनेक सेवक चढताना पाहिले आणि उतरताना देखील पाहिलेले आहे त्यांच्या जीवनात. प्रियांनो, आम्हाला प्रभूला उंचवायचं आहे आणि आपल्यातला मीपणा मारून टाकायचा आहे आणि देवाच्या इच्छेनुसार आम्ही चाललो पाहिजे. पहिल्या मंडळीसारखं जीवन आमच्या जीवनामध्ये पाहिजे. देवबाप या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वाद देतो. आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. या सकाळच्या समय तुझ्या प्रिय लोकांसंगती तू बोललास त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, हे जे वचन जे लोक ऐकतील त्या सर्वांना तू आशीर्वाद दे. सर्व वाईट घाणेरड्या पापापासून, पवित्र आत्म्याचा सामर्थ्याचा दुरुपयोग करण्यापासून प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाला तू आवर घाल. आणि प्रभू तुझ्या इच्छेने, तुझ्या आज्ञेनुसार, तुझ्या वचनानुसार चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा, कुटुंबाचा, आमच्या देशाचा, आमच्या परिवाराचा, आमच्या मंडळीचा, आमच्या राज्याचा आणि सर्व राष्ट्रांचा ताबा तू घ्या. तुझं गौरव दे. आज होणाऱ्या सर्व प्रार्थना सभा तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये प्रिय प्रभू तुझ्या दासांना तू मार्गदर्शन कर. तुझ्या पवित्रतेत चालण्यासाठी त्यांना तू मार्गदर्शन कर. आणि जे लोक तुझं वचन ऐकण्यासाठी येतील प्रिय प्रभू त्या लोकांचा ताबा तू घे. हे देवा, तुझ्या मेजावरती चढत असताना प्रिय प्रभू आमचं जीवन तू शुद्ध आणि पवित्र तू कर. आमच्या जीवनातील पक्षभेद, फुटीपणा, खोटं बोलणे, सेवा करत असताना जीवनातील सर्व अडखळण तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. सर्व दुष्टात्म्यांच्या बंधनांनी आम्हाला जे काही आमच्या जीवनामध्ये अडखळण असेल ते सर्व अडखळण तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. या सकाळच्या समय प्रिय प्रभू प्रत्येक दास-दासीचा ताबा तू घे आणि प्रत्येक मंडळीची प्रार्थना सभा तू आशीर्वादित कर.
तेथील लोकांचं जीवन बदलून जाऊ दे आणि पहिल्या मंडळीसारखं आजच्या मंडळींचं जीवन होते. पहिल्या मंडळीसारखं त्याच्या दुप्पट आत्म्याने ह्या शेवटच्या काळामध्ये प्रभू तू काम कर. कारण प्रभू आज आम्हाला तुझी गरज आहे. प्रभू तुझी गरज आहे. तू आमच्या संगती बोल, तू आम्हाला उठव, तू आम्हाला चालव आणि तुझ्या वचनानुसार चालवून तुझं गौरव दे. प्रभू आजचा दिवस पूर्णपणे तुझ्या पवित्रतेत, तुझ्या शुद्धतेत, शुद्ध आत्म्यामध्ये जीवन जगण्यासाठी तू आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू आजच्या सर्व प्रार्थना सभा तू आशीर्वादित कर. प्रत्येक देवाच्या दास दासीला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा अभिषेक तू कर आणि तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणावर समर्पित करते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन. प्रियांनो, आपल्याला प्रार्थनेची गरज असेल तर 9730301668 ह्या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करतो. देव आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे, प्रभूमध्ये स्वागत आहे. प्रियांनो, हे वचन ऐका, इतरांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि रोजच्या मननासाठी तुम्हाला वाटत असेल की आम्हाला देवाचं वचन ऐकायला पाहिजे तर हा चॅनल सबस्क्राईब करा. मला मोठं करू नका, प्रभूला मोठं करा. प्रियांनो, मी प्रभूच्या बरोबरीचा नाही, मी त्याच्या पायाची धूळ देखील नाही आहे. प्रियांनो, प्रभूने आमच्यासाठी खूप मौल्यवान देणगी आम्हाला दिलेली आहे. त्याने खूप मोठं बलवान केलेलं आहे. मी त्याच्या बरोबरीत उभा राहू शकत नाही, कारण प्रभूने आमच्यासाठी जो मोठा प्याला पिलेला आहे तो आम्हाला पिवणार नाही. प्रियांनो, आमची लायकी, आमची पात्रता नाही त्याच्या बरोबर उभं राहण्याची. त्याने आम्हाला सेवेसाठी निवडलं, हेच आमचं भाग्य आहे. हे आम्हाला देवाने दिलेलं एक दान आहे आणि त्या दानाचा उपयोग फक्त आम्हाला सेवेसाठी करायचा आहे. या ठिकाणी प्रभू उंच हो, प्रभू येशू ख्रिस्त उंच हो आणि आमची घटी हो, माझी घटी हो. प्रियांनो, हे आम्हाला देवाच्या वचनाची सेवा तुम्हाला आणि मला दिलेली आहे आणि या सेवेसाठी प्रत्येक जणाने हातभार लावा. आत्मिक हातभार, प्रार्थनेचा हातभार लावा, वचनाचा हातभार लावा, सुवार्तेचा हातभार लावा. ज्या लोकांना देवाचं वचन माहीत नाही त्या लोकांपर्यंत देवाचं वचन पोहोचवा. आज या सकाळच्या वेळेस आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि सर्वांना चर्चला जाण्यासाठी सहाय्य करो. आमेन, आमेन.